तिचा भरपूर पारितोषिक मध्ये दिनेश उडाकासाठी पारितोषिक सुरेश पावशे यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक दिनेश यायचे दिनेश उडारकर नक्कीचा मात्र यावेळी चांगला सामना आपण बघितला. यावेळेस मात्र दुसरा सामना बघूया. आजच्या पहिल्या दुसरा सामना बघू. देवीचा पाडा विपक्ष भोपर तर गेम प्ले होईल. तर जाऊया आमचे साथी समर्शक काका म्हात्रे आणि प्रसाद परब सर. धन्यवाद. तर सामन्याला सुरुवात होते. आपण या ठिकाणी पाहतात आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना. एक विशेष सूचना आहे. या सीमारेषेच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसले आहेत आमच्या आयोजकांकडून आपल्याला नम्र विनंती आहे आपण बाहेर जाऊन बसायचं आहे. तिथे देखील आपण जे काही प्रेक्षक दिसतात त्यांना देखील विनंती आहे सीमारेषेच्या बाहेर बसा ही आपल्याला नम्र विनंती. तर वळतो आपण सामन्याकडे. सामना सुरू होतोय. भोपर जय मल्हार भोपर विरुद्ध देवी झापाडा या संघामध्ये आपण सामना पाहत आहात. नमस्कार क्रिकेट रसिको. आज या स्पर्धेचं आपण पाहिलं तर निश्चित चौथी रात्र आपण पाहत आहे. भोपर संघाने देवी झापाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलंय आणि भोपर संघाला जय मल्हार संघाला या ठिकाणी प्रथम फलंदाजीमध्ये केले. दोन्ही सलामीवीर आपण पाहू शकता. फलंदाज राहुल आणि सागर ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये. तर कोपर एंड कडून पहिले षटक घेऊन गोलंदाज येतोय. गोलंदाज कुणाल. पहिले या षटकातला पुढचा चेंडू फुटा चेंडू निश्चित यावी क्षेत्ररक्षक चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल घेतोय आणि हा पहिला धक्का बसतोय तो जय मल्हार भोपर संघाला. तर या ठिकाणी एक पारितोषिक आलेलं आहे. सलग जर 3 षटकार जर मारले गेले तर सन्माननीय राजूजी भोईर साहेब यांच्याकडून आपण पाहताय राजू भोईर स्टँड जे या ठिकाणी तिथे षटकारासाठी सलग 3 षटकार मारले तर 3000 रुपये आणि झेल जर आपण पकडलात जो त्यांच्या स्टँडमध्ये राजू भोईर स्टँड जे आपण पाहताय तर सन्माननीय राजू भोईर यांच्याकडून या ठिकाणी 2000 रुपये पारितोषिक मिळेल. तर ही पारितोषिक रक्कम आपण पाहता. वळीया मैदानाकडे पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये. या षटकातला हा चेंडू निश्चित सुरेखासह चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते संघाला आणि अशा प्रकारे एका धावेच्या मदतीने धापलकार आपण पाहू शकता. पहिली धाव आली ती जय मल्हार भोपर संघाची. अजून एक पारितोषिक आलंय काका की सलग 3 चौकारसाठी पारितोषिक आहे ती 2000 रुपयाचं राजू भोईर यांच्याकडनं. मग प्रेक्षकांमध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की मागाशी 3000 रुपये पारितोषिक आता 2000 रुपये. तर 3000 पारितोषिक याच्यासाठी होतं कारण तिथे देसाई संघ खेळ होता म्हणजे त्यामुळेच प्रेक्षकांसाठी ही सूचना आहे की आता मात्र पारितोषिक आहे ते राजू भोईर स्टँडमध्ये जर चेंडू जाऊन झेल पकडताय तुम्ही तर 2000 पारितोषिक आहे. नक्कीच. आता चेंडू यावेळी मात्र आपण पाहिलात चेंडू जातोय डीप मिड विकेट आणि वाईडिश लागून सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक यावेळी चेंडू पोहोचेपर्यंत चेंडू सीमापार 4 धावांसाठी. जोगिंदर यांनी चांगली सुरुवात केली. आपण पाहता या ठिकाणी डीप मिड विकेटच्या सीमारेषेजवळ चौकार खातं उघडलं गेलं 4 धावांनी. पुढचा चेंडू आणि बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडू आपण पाहू शकतो मात्र तितकंसं जोरदार निश्चितच चेंडू आपण फटका पाहू शकला नव्हतं. सलीम मिडाफला चेंडू जातोय तोपर्यंत एका धावेचं योगदान मिळते आणि या एका धावेच्या मदतीने जोगिंदर याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती वैयक्तिक 5 धावा. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. जय मल्हार भोपर संघाची धावसंख्या धावफलकावर पोहोचते 6. 1 गडी बाद. पहिला फलंदाज गमावला होता. पहिला फलंदाज बाद झाला होता राहुल या ठिकाणी बाद झाला होता. गोलंदाज पुन्हा एकदा या षटकातला पुढचा चेंडू निश्चितच यावेळी पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला कट करण्याचा प्रयत्न करत होता स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करत होता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू येतोय दीपक आणि हा चांगला निश्चितच क्षेत्ररक्षण आपण दाखवलं. षटक समाप्त होतोय. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहता
जय मल्हार भोपर संघ खेळाच्या पहिल्या सत्रात फलंदाजी करत असताना धावा करायला त्या एक गडी बाद, एकूण धावसंख्या 7. गोलंदाजीचं पृथक्करण आपण देवीचा पडा संघाचा गोलांचा विचार करूया. गोलंदाज होता कुणाल, ज्याने अतिशय चांगले षटक फेकलं. 1 षटक 0 निर्धाव 7 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी. आज या स्पर्धेची आपण पाहताय चौथी रात्र नवापाडा क्रिकेट क्लब, मोठागाव क्रिकेट क्लब, जुनी डोंबिवली क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहताय प्रकाश जोतेली भव्य क्रिकेट स्पर्धा. डोंबिवली ग्रामीण चषक 2016 मध्ये अतिथी कक्षात सर्व मान्यवर, सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचं या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामधून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. उद्या या स्पर्धेचा मेगा फायनल आपण पाहणार आहात. या स्पर्धेच्या माध्यमातून एक संघ असा असेल जो या ठिकाणी मेगा फायनलचा मानकरी ठरेल, ज्याला प्रथम क्रमांकाचं 2 लाखाचं, उपविजेता ज्याला 1 लाखाचं पारितोषिक असेल, तृतीय क्रमांकाला 50,000, चतुर्थ क्रमांक 50,000, तब्बल 4 लाखाची ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहात. जुनी डोंबिवली मैदान, डोंबिवली पश्चिमच्या मैदानावर रंगणारी ही क्रिकेट स्पर्धा DJ संदीप साऊंड सिस्टीम आयरे ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. इंडिया क्रिक वैभव बेटा यांच्या माध्यमातून आपण युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. तो या मैदानाकडे यावेळी नवीन षटक घेऊन गोलंदाज सागर. पहिला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त होत आहे. फुल टॉस चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये आणि फलंदाज मात्र यावेळी बाद होते. दुसरा धक्का जय मल्हार भोपर संघाला. जय मल्हार संघाची जर सुरुवात आपण या ठिकाणी पाहिले तर तितकीशी चांगली सुरुवात झाली नव्हती. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर यावेळी फलंदाज मैदान परतला होता जोगिंदर, ज्याने एक चौकार निश्चित या खेळपटून घेतला होता. मात्र 5च्या धावसंख्येत बाद झाला. त्यामुळे एकूण परिस्थिती जर पाहिली तर बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळतोय जय मल्हार भोपर संघ. काही दिवसापूर्वीच 7-8 दिवसापूर्वी आपण पाहिला तर नवीन पनवेलच्या मैदानावर या संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केला होता. भल्या संघांना त्यांनी तिथे पराभूत केलं होतं. अर्थात सर्व यश होतं ते सन्माननीय प्रवीणजी पाटील या संघाचे संघनायक. या स्पर्धेची मात्र सुरुवात तितकीशी चांगली केली नाही. पाहूया येणारे षटक. या षटकामध्ये जय मल्हार भोपाळ संघ कशा प्रकारे या ठिकाणी सुरक्षित धावसंख्या उभारतोय. नवीन फलंदाज मध्ये येतोय, फलंदाज ऋषिकेश यावेळी मैदानात आपण पाहू शकता. जय मल्हार भोपर संघाचा आपण जर विचार केला तर तरुण खेळाडूंची ही जो संघाची बांधणी प्रवीणजी पाटील या ठिकाणी करताना संघाने आपण पाहू शकता. तर या मैदानाकडे गोलंदाज या षटकातला पुढचा चेंडू. हा चेंडू सारा बॅटने खेळून केला, ड्राईव्ह केलाय, कार्पेटच्या दिशेने चेंडू जातोय. यावेळी शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट निश्चितच यावेळी मिडॉनच्या दिशेने एका धावेसाठी 1 मिनिटे ती फलंदाजाला आणि एका धावेने खातं या ठिकाणी निश्चित उघडलं जाते. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 8च्या घरामध्ये 2 बाद. तर नवीन फलंदाज मैदानात आला होता ऋषिकेश, खातं उघडतोय आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू सरळ बॅटने पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. सिली निश्चितच मिडॉनच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्यांनी चेंडू पकडले. तोपर्यंत 1 मिनिटे आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या धावफलक येतात त्या 2 गडी बाद. धावफलक आल्या त्या 9 धावा. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज सागर. हा चेंडू आताचा चेंडू बाळाच्या हवेमध्ये मात्र लॉंग ऑनला क्षेत्रच्या चेंडूवर कोणती चूक करणे क्षेत्ररक्षक होता. ऋषिकेश यांनी हा चेंडू आपण पाहिला हवेमध्ये बराच वेळ चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला होता. एक चांगला चेंडू होता, मात्र त्या ठिकाणचा क्षेत्ररक्षक जो होता योगेश याच्या हातामध्ये चेंडू विसावला. टायमिंग तेवढं अचूक नव्हतं आणि हा झेल मिळतोय. तिसरा फलंदाज गमावला गेला जय मल्हार भोपाळ संघाचा. 3 गडी बाद. धावफलक पाहायला मिळतात त्या 9. तरुण खेळाडू आहेत, निश्चित एक चांगला प्रयत्न करतात. मात्र दुसरीकडे आपण पाहिला देवीचा पडा संघाचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना यावेळी मोठागाव एनकडून हा चेंडू बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा कट केला चेंडू आपण पाहता. निश्चित चेंडू जातो डीप फाईनल सीमेच्या आपल्याकडे. शानदार चौकार 4 धावांसाठी.
चौकार 4 धाव मिळतात संघाला आणि या चौकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या धावप्रकारांमध्ये 3 गडी बाद 13 धावा. 13 ही क्रिकेटमधली अशुभ धावसंख्या आपण नेहमी म्हणत असतो, कारण एका पक्षासाठी देखील आपण पाहिलं तर शुभ धावसंख्या ठरली होती, ज्यांनी 13 आमदार देखील निवडून आणू शकले होते. ते राजकीय क्षेत्र होतं. मात्र मैदानाकडे हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने पूल करण्याचा प्रयत्न केलाय, या ठिकाणी भिरकवण्याचा प्रयत्न केला. लॉफ्टेड शॉट ज्याला आपण पाहू शकतो, मात्र क्षेत्ररक्षक यावेळी योगेश चेंडूर येईपर्यंत 2 धावांचे योगदान मिळते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट 2 धावांसाठी आणि या 2 धावांच्या मदतीने दुसरे षटक समाप्त. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपला येते जय मल्हार भोपर संघाची यावेळी 3 बाद 15. षटक होतं गोलंदाज सागरचं. या षटकाचा आपण विचार केला तर या षटकात त्यांनी तब्बल 8 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केले होते. पहिलं षटक फेकलं होतं गोलंदाज कुणालने. त्या षटकामध्ये त्याने 7 धावा दिल्या होत्या आणि एकूण जर फलंदाजी आपण पाहिलं तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला होता राहुल, जो बाद झाला 0 धावसंख्येवर. सागर बाद झाला आपल्याला पाहू शकता, ज्याने 2 धावांचं योगदान दिलं होतं. तर जालिंदर या ठिकाणी जोगिंदर बाद झाला होता वैयक्तिक 5 धावसंख्येवर आणि जोगिंदर या ठिकाणी खेळतोय. ऋषिकेश मात्र बाद झाला होता. तर ही व्यवस्था निश्चितच 3 षटकाचा आपण 2 षटकांचा जर आपण विचार या ठिकाणी केलात तर परिस्थिती पाहू शकता जय मल्हार भोपर संघाची. आता मात्र पॉवर प्लेचं षटक पूर्णपणे या ठिकाणी समाप्त झाले, त्यामुळे क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं आपण पाहू शकता आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय देवीचा पाडा संघाचा गोलंदाज कुणाल, ज्याने पहिलं षटक टाकलं होतं. एक चांगलं षटक निश्चित फेकलं होतं. तो गोलंदाज या ठिकाणी पाहूया या षटकामध्ये कोणती करामत निश्चित दाखवते. व्यूअरेशन आपण पाहिले तर यष्टीच्या बरोबर पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट आपण पाहता, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ व्यूअरेशन असताना हा चेंडू, पहिला चेंडू या षटकातला. निश्चितच यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती गोलंदाजाने कुणालने आणि फलंदाज मात्र पूर्ण बीट झाले. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. ऑनसाइडचे क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग आपण पाहू शकता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक वार्डिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन, म्हणजे ऑफसाईडला 4 ऑनसाईडला 5 क्षेत्राची विरचना. या ठिकाणी गोलंदाज तयार कुणाल. हा चेंडू हवेतून निश्चितच भिरकावण्याचा प्रयत्न केला आपण पाहू शकता. स्क्वेअर लेग आणि निश्चित डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये 2 क्षेत्राचे चेंडूवर गेले. जोपर्यंत क्षेत्राचे चेंडूवर येतात तोपर्यंत चेंडू मात्र 2 क्षेत्राच्या मधून समाप्त होत आहे 4 धावांसाठी. चौकार निश्चित संजीवनी चौकार आपण म्हणू शकतो. फलंदाज होता प्रवीण पाटील आपण पाहू शकता, जे संघाने या संघाचे एक शानदार स्क्वेअर लेगला चौकार मिळतोय. 4 धावा मिळतात संघाला आणि जय मल्हार भोपर संघाची धावसंख्या या 4 धावांच्या मध्ये जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 19 धावा. तिसरे षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षकांनी शॉर्ट कव्हर लांडलाय गोपरेंकडून. गोलंदाज कुणाल. प्रवीण यांच्यासाठी पुढचा चेंडू. यावेळीचा चेंडू फ्रंट फुटचा चेंडूला ड्राईव्ह केलाय. कार्पेटसने चेंडू पाहू शकता. चेंडू गेला मिडविकेट, शॉर्ट मिडविकेटला. यावेळी क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकता देवीचा पाडा संघाचा. तोपर्यंत 1 धाव मिळते संघाला आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावपलक येते 20. त्यानंतरचा पुढचा सामना आपण पाहणार आहोत. निश्चितच सोनारपाडा विरुद्ध उसाटणे या 2 संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना नमूद करण्यात येते की आपण कृपया आमच्या अतिथीशी संपर्क साधायचा आहे. सोनारपाडा आणि उसाटणे या 2 संघामध्ये पुढचा सामना. हा चेंडू बॅटच्या पाट्यात घेतला चेंडू आपण पाहताय. निश्चित शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर या ठिकाणी पाहू शकता. मात्र पॉइंट मधून चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. जोपर्यंत क्षेत्रीय चेंडू येतोय या ठिकाणी तिसरी 3 धावा फलंदाज पूर्ण करतोय. निश्चित या जर क्षेत्ररक्षणामध्ये ताळमेळ आपण नाही पाहू शकलाय, कारण स्क्वेअर कट केला होता चेंडू. तितकासा फटका तितका जोरदार नव्हता. मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर झडप घालत होते. तोपर्यंत अजूनही या षटकाचा विचार केला तर चेंडू पाहिलं तर दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 धावा मिळतात संघाला आणि या 3 धावांच्या मध्ये एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद 23 या धावसंख्येवर. गोलंदाज कोपरेंकडून, पंचायत डावीकडून यावी कुणाल. रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न केला प्रवीण यांनी. आपण पाहता चेंडू गेले पॉइंट आणि कव्हर पॉइंट मध्ये 2 क्षेत्राच्या पुन्हा एकदा चेंडूवर. तोपर्यंत निश्चित संधी होती आणि प्रवीण यांच्या खात्यामध्ये 2 धावांचं योगदान मिळतंय.
या 2 धावांच्या मध्ये एकूण धावसंख्या धावपट्टी येते ती 25-3 बाद. सुरुवातीच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न संघनायक आपण पाहताय प्रवीण पाटील आणि त्याचबरोबर फलंदाज नॉनस्टिकचा फलंदाज जोगिंदर एक चांगला प्रयत्न या ठिकाणी करतायत. 25 धावा धावपट्टी करायला हे षटक कुणालचं थोडंसं महागडे षटक ठरते आपल्याला पाहू शकता. बक्षिसांची रक्कम जर आपण पाहिले तर सन्माननीय राजू भोईर यांच्याकडून जर सलग 3 षटकार मारले गेले तर 3000 रुपये, सलग 3 चौकार मारले तर 2000 रुपये हे पारितोषिक आवश्यकता. आणि प्रेक्षकांसाठी ऐवा कॅच ज्याला म्हणलं तर त्या स्टँडमध्ये गेले तर निश्चितच 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. तर यावेळी बॅटच्या पट्ट्यात गेल्या चेंडूला एक निश्चित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू गेला मिडन क्षेत्रामध्ये, मिड ऑफ आणि लॉंग ऑन मधून क्षेत्राच्या चेंडू येतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते प्रवीण पाटील यांना. प्रवीण पाटील यांची वैयक्तिक धावसंख्या 1 ने वाढते. त्यांची वैयक्तिक धावसंख्या 8, संघाची धावसंख्या 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकांच्या एकूण समाप्तीनंतर धावा धावपट्टी पाहू शकता त्या 26. प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर प्रति षटक या ठिकाणी धावा आल्यात 8.66च्या सरासरीने. गोलंदाज पृथ्वीकर पाहूया. देवीचा पाडा संघाचा गोलंदाज ज्याने कुणाल याने हे षटक फेकलं होतं. पहिले षटक फेकलं होतं. पहिल्या षटकात त्यांनी तब्बल 7 धावा दिल्या होत्या. कोणती सफलता एक सफलता मिळाली होती. तर कुणाल यांनी दुसरं षटक फेकलं. या षटकामध्ये थोडंसं महागडे षटक फेकलं आणि या ठिकाणी त्याने 11 धावा दिल्या. तब्बल आपण पाहिलं तर 2 षटकं 0 निर्धाव 18 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्यांची कामगिरी. 6 बॉल 6 आणि 6 विकेटनी सुनील म्हात्रे आणि शरद गायकवाड 50,000. एक मोठं पारितोषिक आपण होऊ शकता. एका षटकामध्ये जर आपण 6 विकेट जर प्राप्त केलेत तर 50,000 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर सलग 6 षटकार जर आपण मारलेत तर त्या ठिकाणी देखील 50,000चं पारितोषिक आहे. सन्माननीय शरदजी गायकवाड साहेब आणि सुनीलजी म्हात्रे साहेब यांच्याकडून फार मोठं योगदान आहे. ते निश्चितच या खेळणाऱ्या संघांना दोन्ही संघांना आहे हे पारितोषिक. पुन्हा एकदा या पारितोषिकाकडे जाऊया. सलग जर 6 विकेट जर प्राप्त केले गेले एखाद्या गोलंदाजाने तर 50,000 रुपयाचा पारितोषिक. आणि सलग 6 षटकार मारले गेले तर निश्चित पुन्हा एकदा 50,000चं पारितोषिक सन्माननीय शरदजी गायकवाड साहेब आणि सुनीलजी म्हात्रे साहेब यांच्याकडून आपल्याला भेटेल. सलग 6 षटकार जर आपण पाहिलं तर प्रसाद परबजी षटकार शक्य आहेत, मात्र 6 विकेट मिळणं दुरापस्त असू शकेल. पण पाहूया फलंदाजांना नक्कीच संधी मिळेल आणि या दोन्ही संघासाठी हे पारितोषिक आहे. तर मी निश्चितच दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करेन आणि वळतोय आपण या ठिकाणी मैदानाकडे. नवीन षटकाची सुरुवात होते. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. पंचांची कामगिरी या ठिकाणी करतायत आमचे सन्माननीय विशालजी पाटील साहेब, तुषारजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर बाळाजी बोराडे साहेब या ठिकाणी पाहू शकता. आणि हा चेंडू पाहूया पंचांचा 9 बॉलचा इशारा येतोय कारण बिमर पद्धतीचा चेंडू आपण पाहू शकला आणि हा चेंडूला मात्र एक जबरदस्त फटका आपण खेळू केला होता प्रवीण पाटील यांनी. आणि हा शानदार या ठिकाणी निश्चित पुनरागमन केलं जात आहे ते भोपर संघाचं. तर या एकूण 5 धावा धावसंख्या धावपल येते ते 31. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न, मात्र यावेळी यशस्वी आपण पाहू शकता. चेंडू जातोय निश्चित डीप थर्ड मॅन डीप फाईन लेग मधून चेंडू सीमापार. आणि हे जे दोन्ही धावांचा आपण विचार दोन्ही फटक्यांचा तर संजीवनी धावा ज्याला म्हणू शकतात त्या जय मल्हार भोपर संघासाठी. तर निश्चितच हा जर आपण चौकार पाहिला तर 22चा इशारा पंचांचा आला होता, त्यामुळे आतापर्यंत 2 चौकार कदाचित होऊ शकले असते. हरकत नाही. पाहूया प्रवीण पाटील पुन्हा एकदा प्रयत्न करतायत. अकुटप्प्याचा चेंडू यावेळी ऑन साईडला आपण पाहू शकता. चेंडू गेला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये एका धावीसाठी 1 धाव मिळते संघाला आणि एका धावेच्या मदतीने जय मल्हार भोपर संघाची धावसंख्या धावपलकर जाऊन पोहोचते ती 36 या धावसंख्येवर. एक निश्चितच आपण पाहिलात तर एक चांगली धावसंख्या होण्याचा प्रयत्न चाललाय तो भोपर संघाचा. दुसरीकडे देवीचा पाडा संघाच्या गोलंदाजीचा आपण विचार केला तर थोडीशी गोलंदाजी निश्चितच खराब आपल्याला पाहू शकता. हा चेंडू हवेमध्ये आणि गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली पहा
नशिबाची साथ नाहीये ती निश्चित गोलंदाजाला. गोलंदाज होता योगेशला, कारण याला असं नेहमी आम्ही म्हणतो दैव देतं आणि कर्म नेतं. ही परिस्थिती आपण पाहू शकता, कारण हे जीवदान निश्चितच मोठं असू शकेल. कारण हा फलंदाज जोगिंदरचा आपण विचार केला तर एक निश्चित आक्रमक फलंदाज पाहू शकता. एका धावीचं योगदान मिळते जय मल्हार भोपर संघाला, आणि या एका धावीच्या मध्ये जय मल्हार भोपर संघाची धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती 37च्या घरामध्ये. गोलंदाज तयार. प्रवीण पाटील यांच्यासाठी हा चेंडू मात्र आपण पाहिला अतिशय चांगला चेंडू फेकला होता. गोल्डन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू फलंदाज प्रवीण पाटील यांनी फक्त चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडूचा कोणता संपर्क आल्यावर उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. ऑफसाईडला 4 क्षेत्रच्या ऑन साईडला 5. विरोचना पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न रिव्हर्स स्वीपचा. म्हणजे रिव्हर्स स्वीप आम्ही नेहमी म्हणतो दुधारी तलवार, लागली तर आबाद नाही तर बरबाद असं नेहमी आम्ही म्हणतो. कारण तीक्ष्ण नजर असावी लागते फलंदाजाकडे. गोलंदाजाची ऍक्शनचा विचार करावा लागतो. चेंडू कुठे पडतंय आणि तो एकाच क्षणात चेंडूची निवड करावी लागते ती फलंदाजाला. आणि या ठिकाणी पाहिलं प्रवीण पाटील मात्र या ठिकाणी थोडेसे निश्चित गडबडले आपण पाहू शकता. निर्धाव चेंडू सांगता होते. योगेश हा चेंडू सरळ बॅटने खेळून ड्राईव्ह केलाय. कार्पेट चेंडू जातोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. लॉंगोपर क्षेत्राचे चेंडू येतोय. गोलंदाजाच्या दिशेने चेंडू फेकतायत तोपर्यंत दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये जोगिंदर या ठिकाणी बाद होतोय. धावचीच्या रूपाने या ठिकाणी फलंदाज बाद. चौथा फलंदाज गमावतोय. 4 बाद. धावा आल्या धावफलकावर 38. जोगिंदर यांनी हा जरी बाद झाला असला तरी त्याने आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं. त्यांनी तब्बल 16 धावांचं योगदान दिलं होतं आणि एक चांगली कामगिरी करून या ठिकाणी मैदानातून परतले. धावचीच्या रूपाने चौथा फलंदाज गमावला जय मल्हार भोपर संघाने आणि नवीन फलंदाज आता मैदानात येतोय फलंदाज रोहन. षटक संपलं ना. 4 षटकांचा खेळ संपवतोय. 4 षटकांच्या एकूण समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक पाहू शकता. धावा आल्या त्या 38. आशिष याचं योगेश याचं षटक जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल त्याने 12 धावा दिल्या. आणि शेवटचे षटक जे आशिष या ठिकाणी पाहू शकता. आशिष मात्रे ज्याला नेहमी आपण म्हणतो डू ऑर डाय, जिंका अथवा मराठी षटक, हाणामरीचे षटक जसं म्हटलं होतं. आणि हाणामरीच्या षटकामध्ये पाहूया जय मल्हार भोपर संघ किती धावांचं योगदान देतो. मात्र दुसरीकडे आशिष मात्र या गोलंदाज निश्चितच या ठिकाणी योगदान आपण पाहूया की या षटकामध्ये तो किती धावा रोखू शकतोय. कारण धावा बनवण्यापेक्षा धावा रोखणं हे असं अतिशय महत्वाचं. कारण आपण दुसऱ्या सत्रात खेळताना त्या धावांचं पाठलाग करावं लागतं. पहिला चेंडू निश्चित सरळ कसा चेंडू खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मधून चेंडू सीमा पार आणि हा खणखणीत चौकार 4 धावांसाठी. चल बेटा सेल्फी ले ले रे. सुंदर चौकार. स्क्वेअर लेग मधून 4 धावा मिळतात. 42 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करता. यावेळी आपण पाहिलात चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये भिरकावण्याचा प्रयत्न करता. मात्र 1 बाउन्स चेंडू क्षेत्राच्या हातामध्ये पोहोचतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते ती संघाला. 1 धाव मिळते ती फलंदाजाला. फलंदाज या ठिकाणी रोहन याची वैयक्तिक धावसंख्या 5. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 गडी बाद. एकूण धावसंख्या 43. 43 धावा धावफलकावर. अजूनही 4 चेंडू बाकी. प्रवीण पाटील खेळण्यासाठी सज्ज. प्रवीण पाटील यांची वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली तर संघनायक आहेत या संघाचे. 14 धावांवर खेळतात. प्रवीण पाटील एक चांगली फलंदाजी करतात. निश्चितच नव्या दमाच्या खेळाडूंना घेऊन ते या ठिकाणी संघ बांधणी करत असताना यावी. पुढचा चेंडू प्रवीण पाटील यांना लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॅटची कड आपण पाहू शकता या ठिकाणी निश्चित प्रयत्न केला होता कट करण्याच्या चेंडूला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू सांगता. या दरम्यान पुढची नाणेफेक सोनारपाडा विरुद्ध उसाटणे या 2 संघामध्ये. उसाटणे आणि सोनारपाडा संघाला विनंती आहे की आमच्या अतिथी कक्षाशी आपण लगेच संपर्क साधायचा आहे. वळतोय पण मैदानाकडे कोपर यांकडून. या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज तयार आशिष मात्रे. निश्चितच एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ड्राईव्ह केला चेंडूला मिडांच्या लॉंगॉनच्या दिशेने. जेव्हा क्षेत्ररक्षक थोडंसं आळशी क्रिकेट दर्शवतोय. यष्टेच्या हातामध्ये चेंडू. मात्र तोपर्यंत
या ठिकाणी अतिशय सुरेख अशा 2 धावांचं योगदान प्रवीण पाटील यांना. प्रवीण पाटील यांची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 16. संघाची धावसंख्या 2 निवाडते. एकूण धावसंख्या येते ती 45 धावा. 45 धावा धावफलकावर अजूनही 2 चेंडू बाकी. आशिष मात्रे उंचपुर असा गोलंदाज कोपर यांकडून. हा चेंडू निश्चितच यामध्ये चांगलं सुरेख असा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा केला होता. प्रवीण पाटील यांनी चेंडूला पॅडल शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फटक्यामध्ये तितकासा जोर नव्हता. पाहू शकला एकच धाव मिळते ती प्रवीण पाटील यांना. त्यांची वैयक्तिक धावसंख्या 17. संघाची धावसंख्या वाढते. एकूण धावसंख्या 46 च्या घरामध्ये. अंतिम चेंडू आशिषाने चांगली गोल केली या षटकाचा आपण जर पूर्णपणे विचार केला तर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट यावी, मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहताय या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या दिशेने. शॉट कव्हर पॉईंटला या ठिकाणी दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र बाद होतोय. 5वा फलंदाज गमावला ते जय मल्हार भोपाळ संघाने. 5 बाद. एकूण धावसंख्या धावप्रती 47. 48 धावांचं लक्ष ठेवलंय. प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर प्रति षटक या ठिकाणी 9.7ची आवश्यकता आहे सामना जिंकायला. देवीचा पाडा या संघाला. प्रवीण पाटील यांचे जर वैयक्तिक धावसंख्या आपण बघितलं 17 धावांवर ते या ठिकाणी धावांचं योगदान त्यांनी दिलं. आणि त्याचबरोबर मगाशी आपण पाहिला जोगिंदर यांनी 16 धावांचं योगदान दिलं. तर नाणेफेक संपन्न होते सोनारपाडा विरुद्ध उसाटणे या 2 संघामध्ये. आणि सन्मान्य कृष्णा पाटील साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करावी. सोनारपाडा संघाचे संघनायक मी आपल्यापर्यंत आतापर्यंत 3रा कॉल दिलाय. सोनारपाडा संघ आपल्याला विनंती आहे की आमच्या अतिथी कशी आपण लगेच संपर्क साधायचा आहे. तर यानंतर खेळ सामन्याला सुरुवात आहे. दुसरं सत्र आपण पाहू शकता. 48 धावांचं लक्ष आहे देवीचा पाडा संघाला. येणाऱ्या 5 षटकामध्ये प्रति षटक 9.7च्या सरासरीने. तर दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार काय बिघडणार हे ऐकण्यासाठी मी आपला पुन्हा एकदा घेतोय आमच्या डोंबिवलीचे एक जबरदस्त क्रिकेटचे समालोचक या ठिकाणी प्रसादजी परब यांच्याकडे. ओव्हर टू प्रसादजी परब. धन्यवाद. थांबायचं आपण. तर सन्माननीय कृष्णाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हे नाणेफेक संपन्न होते. सोनारपाडा संघाचे मान्यवर सन्माननीय सत्यवानजी ठाकूर साहेब यांना विनंती आहे की आमच्या आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराज म्हणावं. तर नाणेफेक आणि नाणेफेकीचा निर्णय काही क्षणाचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. RM 11 सोनारपाडा संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. संघाचं संघनायक आणि 11 खेळाडूंचं या ठिकाणी निश्चित आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय. आणि पाहूया त्यांचा निर्णय आपण काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत आपण वळूया खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. दुसऱ्या सत्राचं या ठिकाणी सुरुवात करतायत ते निश्चित आमचे एक अतिशय उत्कृष्ट आवाज आपण पाहू शकता ज्याने स्वर्गीय रतनभाऊ ट्रॉफीमध्ये सलग 6 वर्ष या ठिकाणी समाजून केलं. आणि आपल्या सर्व क्रिकेट रसिकांना मंत्रवत ते सन्माननीय प्रसादजी परब यांना. ओव्हर टू प्रसादजी परब. फलंदाज पाठवायचे आहेत. हॅलो देवीचा पाडा संघ आपण लगेच आपली सलामीची जोडी मैदान पाठवून द्या. तर पारितोषिक या ठिकाणी आपण पाहू शकता दोन्ही संघासाठी दिले आहेत. 6 चेंडूमध्ये सलग 6 षटकार जर मारले गेले तर 50,000 पारितोषिक. त्याचबरोबर 6 विकेट्स जर घेतल्या एका षटकामध्ये तर 50,000 पारितोषिक आहे. सन्माननीय शरदजी गायकवाड आणि सुनीलजी म्हात्रे साहेब यांच्याकडून. तर वळूया प्रसादजी परब यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद काका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा. गणरायाला वंदन करतो. स्थानिक ग्रामदेवतेला सुद्धा वंदन करतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा अर्पण करतो आणि समालोचना मी सुरुवात करतो. मोठगाव जुनी डोंबिवली आणि नवापाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डोंबिवली ग्रामीण चषक सन 2016 या स्पर्धेचा आज 4था दिवस. ऍक्च्युली आज ही स्पर्धा संपन्न होणार होती पण काही कारणास्तव ही स्पर्धेचा कालावधी आम्ही वाढवलाय. याचं कारण का उद्याच्या दिवसामध्ये कॉर्पोरेटर म्हणजे नगरसेवक विरुद्ध डोंबिवली पोलीस यामध्ये एक प्रेक्षणीय सामना होणार आहे याच मैदानावर. आणि एकूण 4 सामने जे पेंडिंग आहेत ते सुद्धा इथे खेळवले जातील. उपांत्य फेरीचे 2 सामने, एक अंतिम सामना आणि त्याचबरोबर पडले विरुद्ध चोळेगाव दुसऱ्या दिवसाचा शेवट सामना राहिला होता तो पहिल्याच सामना इथे उद्या दिवसात खेळवला जाईल. थँक्यू काका म्हात्रे, थँक्यू नितीन, थँक्यू. त्याचबरोबर आमचे बाळू पाटील आणि राहुल भोईर.
आजचा दिवस देसाई वर्सेस डायगर संघाने मात्र पहिल्या सामन्यात विजय संपादन केल्यानंतर देवीचा पाडा वर्सेस बोपर सामना सुरू आहे. त्यानंतर सोनारपाडा RM11 हे आवर्जून नाव घेईन. राकेश म्हात्रेच्या नावाने हा संघ इथे खेळतोय सोनारपाडा. त्याचबरोबर उसाडणे संघ त्याच्या समोर आहे. त्यानंतर दातिवली वर्सेस खंबालपाडा हा सगळ्यात महत्त्वाचा सामना असेल तो आजच्या दिवसाला प्रथम फेरीतला शेवट सामना. प्ले स्टार्ट होतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय जोगिंदर आणि पहिला स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो समीर भोईर. कट करण्याचा प्रयत्न शेवटच्या मुमेंटला लेफ्ट कट करण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे फलंदाज बीट होता या चेंडूवर. टप्पा पडण्याचा ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता चेंडू. अकाउंट ओपन करण्यासाठी वेळ घेत आहेत. नक्कीच देवीपाडा संघाला या फलंदाजी कोणत्याही फलंदाजीला सलग 3 षटकार मारले तर राजू भोईर यांच्याकडनं 5,000 पारितोषिक आणि राजू भोईर यांच्या स्टँडमध्ये झेल पकडला तर 2,000 पारितोषिक. राऊंड विकेट समीरसाठी शफल झाले होते. डावा गुडघा दुखत असताना चेंडूला स्लॉक स्वीप करायचं होतं पण पूर्णपणे फलंदाज बीट होते. अजून एक चेंडू निर्धाव फलंदाजावर निश्चितच दबावण्याचा प्रयत्न गोलंदाज जोगिंदरचा. लक्ष गाठत येते 48 धावांचं 48 टू विन. 5 षटकात हे लक्ष तुम्हाला पूर्ण करायचं. जवळजवळ 10 धावा प्रति षटकामागे तुम्हाला पूर्ण करायचे हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करतोय तो देवीचा वाडा संघ बोपर संघाच्या अगेन्स्ट. राऊंड विकेट पुन्हा एकदा शफल झाले. स्कूप करण्याचा प्रयत्न होता. या फटक्याचा आवर्जून टेनिस क्रिकेटमध्ये विश्वामध्ये वापर केला जातो. ज्या फटक्याची निश्चितच दिलशानने ओळख करून दिली इंटरनॅशनल क्रिकेटला. 3 चेंडू निर्धाव डॉट बॉल. हा चेंडू हवेमध्ये इनसाइड आउट. पायचा लॉंगाचा खेळू चेंडूच्या खाली होतोय. झेल होतोय का तिथे फलंदाज बाद. फर्स्ट सेट झाले. 3 चेंडू डॉट झाल्यानंतर आता या चेंडूवर धाव हवी होती आणि आपली विकेट गमावतोय समीर. जरा इतर गिरा दो 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 अजय अतुल त्यानंतर 1980 मध्ये RD बर्मन पंचमदा अशी गाणी येऊ द्या. म्हणजे प्रेक्षक निश्चितच वाट पाहतात तशा गाण्यांची. तर पहिल्याच गडी बाद होते 0 धावसंख्येवर. निश्चितच एक मोठी सफलता मोठी उपलब्धी भोपर संघाला कारण लो स्कोरिंग मॅच आहे. तुम्ही पाहिलं की या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग मॅच मध्ये पडले संघ निश्चितच अप्रतिम क्रिकेट दाखवलं आणि 8 धावांनी तो सामना जिंकला होता. चांगलं क्रिकेट दाखवलं आणि पाहूया भोपर त्याच्या मागे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे का. 47 धावांचं लक्ष त्यांनी सेट केलं आणि 48 धावांचं टार्गेट त्यांनी दिलंय ते देवीचपाडा या संघाला. राऊंड विकेट. हा चेंडू शॉर्ट करण्याचा प्रयत्न जोरदार अपील. चेंडू एक्झॅक्टली कुठे जाऊन ब्रश झाला पंच पाहतायत. लाईन पाहतायत. हाईट फॅक्टर पाहतायत आणि त्यानंतर आपलं डिसिजन ओपन करतायत. नकार दिला त्यांनी गोलंदाजाला पण एकदा मात्र निश्चित अंकित होते धाव फलकावर. हा मात्र चेंडू निश्चित त्यांच्या पायाला लागतोय. लेग बाईचं अपील. लेग बाईज ती मात्र धाव अंकित होईल. धावसंख्या धाव फलकावर 1. आता मात्र अकाउंट होते अवांतर धावेने धाव फलकावर. त्याचबरोबर डोंबिवली स्ट्रायकर्सचे अजून एक भारदस्त अप्रतिम फलंदाज सागर वडके यांचं सुद्धा आगमन झाले. मी हार्दिक स्वागत करत आहोत. सातत्याने प्रत्येक रविवारी हा संघ परफॉर्मन्स देत असतो रेल्वे ग्राउंडला. प्रतीक म्हात्रे त्याचबरोबर प्रतीक देशपांडे आणि त्याचबरोबर ऋषी सुद्धा आहेत त्या संघाचेच खेळाडू. राऊंड विकेट गोलंदाज सज्ज होत आहे जोगिंदर. स्ट्राईक केला फलंदाज दाखवला आशिष. ऑन साइड व्हाट अ कनेक्शन. चेंडू डीप मध्ये 1 बाउंस ओव्हर द रोप 4 धावा. ओ जाने तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ तो कहना जाए जरा पास आओ तो कहना जाए बदन में सितारे लपेटे हुए ओ जाने तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ तो कहना जाए जरा पास आओ तो कहना जाए.
तर धावसंख्या धावफलकावर 5. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या अप्रतिम अचूक टप्प्यावर गोलंदाजी, खास करून गोलंदाज जोगिंदरजी 5 धावा त्यांनी खर्च केल्या आहे चेंडूवर या षटकामध्ये. आणि शेवट चेंडूवर मात्र खरंच कौतुक करेन म्हणजे आशिषचं पहिल्याच चेंडूवर आपला अकाउंट ओपन करताना 4 धावा वसूल केला. फ्लेक्झिबल क्रिकेटर, चेंडूला बघितलं पूर्णपणे मोल्ड झाले, डावा घोडा दुखत चेंडूला म्हटलं ऑन साईडला पूल केला आणि चांगलं कनेक्शन तुम्हाला पाहायला मिळालं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनच्या बाहेर हा 4 धाव्यांसाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज येतोय आणि नवीन षटक येतो मोठा गोलंदाजी गोलंदाजी करण्यासाठी तो सचिन. 10.75 रिक्वायर रन रेट. फुल टॉस आहे, लिडिंग एज, मागे जातोय चेंडू, शॉर्ट फायनलचा चेंडूच्या खाली होते क्षेत्ररक्षक, तिथे जेल होत नाहीये. चेंडू कव्हर करण्यासाठी बरोबर आहे, ते मात्र धावची मात्र होणार. जोरदार अपील आणि फलंदाज बाद. गरजच निश्चितच नव्हती, पण मात्र तंबूत पत्ताला नाही आशिषला. बॅक. थँक्यू. तर क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचा, वेळ घेऊ नका. सलग 6 चेंडू 6 षटकार आणि त्याचबरोबर सलग 6 चेंडू 6 गडी जर तुम्ही बाद करताय म्हणजे डबल हॅट्रिक जर तुम्ही इथे संपादन करताय तर शरद गायकवाड आणि सुनील म्हात्रे यांच्याकडनं पारितोषिक आहे ते 50,000 रुपयाचं फक्त या सामन्यासाठी. धावसंख्या धावफलकावर 6. अजून एक गडी बाद होते, धावची गरज नव्हती निश्चितच. कॉलची वाट निश्चितच बाद होते आणि जवळजवळ अर्ध्या क्रीजपर्यंत पोहोचले होते आणि त्यानंतर नकार मिळाला. ऑन साईडला पूल करता चेंडू हवेमध्ये, क्षेत्राच्या चेंडूच्या खाली झेल होतोय का बघायचं. फलंदाज बाद. अजून एक गडी पूर्णपणे बॅकफुटवर देवीचा वाडा संघ. बाहर से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर ना जा सके. सोचो कभी ऐसा हो तो क्या हो, सोचो कभी ऐसा हो तो क्या हो. हम तुम अरविंद म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. डोंबिवली ग्रामीण चषकाच्या वतीने त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करत होतो. 3 गडी बाद झाले पूर्णपणे बॅकफुटवर संघ देवीचा वाडा. आणि पाहूया आता मात्र ही त्यांची जी डुबती नौका आहे त्याला कोण सावरणार, कोण लावणार काठावर. हा चेंडू शफलून खेळायचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू जोपर्यंत कव्हर होतील तोपर्यंत एकच धाव. माफक लक्ष आहे पण पाहूया आता मात्र गोलंदाजाने मात्र लक्ष मोठं केलंय. 48 धावांचं लक्ष गाठायचं. पहिल्या षटकात फक्त 5 धावा खर्च झाल्या आणि मात्र त्यानंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी, सर्व गोलंदाजी मात्र खूप सुरेख कामगिरी केली आणि तेवढंच चांगलं त्यांचा साथ मिळाली क्षेत्ररक्षकांची. नवीन फलंदाज येतो मैदानावर योगेश. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आकाश, नॉन स्ट्राईक एंडला आहेत. स्ट्राईक एंडला आहेत ते योगेश स्ट्राईक एंडला आले, नॉन स्ट्राईक एंडला ते राकेश. हा चेंडू ऑन द टोस, फक्त पुश केल्या चेंडूला. जंटल क्रिकेट. अशाच फटक्यांची गरज होती कारण थोडंसं प्रेशर आणण्याचा प्रयत्न, दबाव आणण्याचा प्रयत्न समोरच्या संघावर. भोपर संघ एका बाजूने ज्यांचा ड्रेस कोड आहे तो रेड आणि एका बाजूने ब्ल्यू, डार्क ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू कलर. धावसंख्या धावफलकार 1 ने पुढे सरते. धावफलकार 8 धावा 3 गड्यांच्या मोबाईलात. पूर्णपणे बॅकफुटर संघ. उद्याच्या दिवसात तुम्ही पाहू शकता ऑन साईडला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू डीप मध्ये, 1 बाउन्स ओव्हर द रोप. जबरदस्त षटका. थँक्यू. तर व्यासपीठावर निर्मल साहेब आणि कारले साहेब
डोंबिवली पोलीस स्टेशनचे त्यांचं आगमन होतं, त्यांचं मी हार्दिक स्वागत करत आहोत. मला आठवत आहे की भाखळेच्या मैदानावर एक टुर्नामेंट आम्ही कव्हर केली होती, एक सामना कव्हर केला होता. तो सुद्धा कारले साहेबांनी अप्रतिम क्रिकेट खेळलं होतं ते, आणि चांगले क्रिकेट जर जोरदार टाळ्या होत्या कारले साहेबांसाठी, कारण यांचं खूप मोठं सहकार्य ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्यांनी भरपूर सपोर्ट केलाय आमच्या डोंबिवली ग्रामीण चषकाला, आणि मी कारले साहेबांचं मी इथे हार्दिक स्वागत करत आहोत. या दरम्यान मैदानामध्ये एक फलंदाज बाद झाले आणि आपण अशा प्रकारे पाहता या ठिकाणी जय मल्हार भोपर संघ पुन्हा एकदा सामन्यावर वर्चस्व निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतंय. 48 धावांचं लक्ष समोर असताना या ठिकाणी निश्चित पकड जमवले ते जय मल्हार भोपर संघाने. ओटू प्रसाद सर, उद्या दिवसात तुम्हाला एक प्रेक्षणीय सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे काका मैदानावर आमच्या सर्व प्रेक्षकांना. ऍक्च्युली या स्पर्धेचा कालावधी फक्त 4 दिवस, म्हणजे आज ही स्पर्धा संपन्न होणार होती, पण एक एक्झिबिशन मॅच तुम्हाला पाहायला मिळेल या मैदानावर. भाक्षेच्या मैदानात थोडंसं ग्राउंड शॉर्ट होतं, थोडंसं डिक्लेअर झोन होते, पण हे मात्र ओपन बाउंड्रीज आहे, त्यामुळे निश्चितच पोलिसांच्या माध्यमातून एक दर्जेदार सामना तुम्हाला पाहायला मिळणार. त्यांचं चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार, कारण तिथे डिक्लेअर झोन होते, इथे मात्र मोठे फटके निश्चितच पाहायला मिळतील. मग तो राजेश तांडेल असो मुंबई पोलीसच्या माध्यमातून खेळणारा, मग संतोष शिंदे असो, भरपूर क्रिकेटर मुंबई पोलीसने आपल्या महाराष्ट्राला दिलेत, याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. तर 2 षटकं संपतात पॉवर प्लेची, 2 षटका धावसंख्या धावफलकावर 14, 14 रन ऑन द बोर्ड आणि लॉस ऑफ 4 विकेट. त्याचबरोबर एपीएफचे सुप्रिंटेंडंट दयानंद साहेब, कारले साहेब आणि निर्मल साहेब आमचं सर्वांचं आम्ही आमच्या व्यासपीठावर डोंबिवली ग्रामीण चषकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. सीमारेषेमध्ये जे आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्या विनंती करण्यात आली की आपण कृपया बाहेर थांबायचं आहे, बाहेर जायचं आहे, ही आपला नम्र विनंती. कोपरच्या एका मैदानावर काका अंडरआर्म क्रिकेटची टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती, अंडरआर्म सर्कल. त्या टुर्नामेंटचे ऑर्गनायझर ते मनोज म्हात्रे आणि त्याचबरोबर प्रवीण म्हात्रे आणि विशाल म्हात्रे, आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांना एक रिक्वेस्ट करण्यात होती की आमच्या पोलीस मित्रांचा सुद्धा एक सामना होते. ऑन साईडला प्लेस करते चेंडू होतो, ड्रीपमध्ये लॉंगचा खेळ होते चेंडू चालण्यासाठी, आणि तो पण चेंडू कव्हर करून फेक करतो, पण एक धाव, व्हेरी गुड थ्रो. एकाच धावेने भर पडते, धावसंख्या धावफलकावर पुढे सरते, एका धावांती 15. तर त्यांना एक रिक्वेस्ट झाली होती की आम्हाला पण खेळायची संधी मिळते, अप्रतिम तुमचं आयोजन आहे आणि त्याच्याबद्दल काहीच शंका नाही, म्हणून त्यांनीच रिक्वेस्ट केली होती आम्हाला खेळायचं आहे. आणि डोंबिवली पोलीस आणि पोलीस मित्र आणि नगरसेवक असे 3 संघांचे म्हणून सामने झाले होते, अप्रतिम सामने झाले तिथे, आणि चांगलं क्रिकेट डोंबिवली पोलीसच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं भागशाळीच्या मैदानावर. ओ द विकेट शफल झालेत, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित कनेक्ट होत नाही, अशा आतल्या बाजूला चेंडू लागतो, तो पण चेंडू कव्हर करून फेक करतील. एकेरी धावांवर समाधान मिळते फलंदाजाला. धावसंख्येत काही मोठा फरक पडत नाही, फक्त 1 धावसंख्या पुढे सरते, ती 16 धावसंख्या. 48 धावांचं लक्ष काढायचं आहे. व्यासपीठावर आमंत्रित सर्व आमचे पाहुणे, त्यांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे तो देवी सपाडा वर्सेस भोपर, आणि 48 धावांचं लक्ष काढायचं देवीपाडा संघाला. चेंडू हवेमध्ये आहे, समोर खेळत आहे, स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक थांबले, तिथे वाट पाहतायत. मी नेहमीच म्हणतो की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला चेंडूवर जावं लागतं. तुम्ही जर वाट पाहिला तुम्हाला चेंडू कधीही दगा देऊन, कधीही फसवून मागे निघून जाऊ शकतो. बघा प्रवीण थोडेसे नाराज आहेत, संघाचे समर्थक, भरपूर वर्ष टेनिस क्रिकेट खेळले आहेत, अनुभव त्यांच्याकडे आहे, आणि याच गोष्टीसाठी त्यांनी प्रश्न विचारला की तुला चेंडूवर येणं गरजेचं होतं. तोपर्यंत फलंदाजाच्या खात्यामध्ये धावा होत्या त्या 1, आणि एखादा धावसंख्या पुढे सरते ती 17 या धावसंख्येवर. चेंडू हवेमध्ये, प्रॉपर कनेक्शन, चेंडू डीप मध्ये, मिड विकेटची सीमा पोटतोय, सीमा शिवार सुपर डुपर शॉट, षटकार. थँक्यू. अप्रतिम, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ कनेक्शन, अप्रतिम फलंदाजी रामच्या बॅटमॅन. राम आले 6व्या क्रमांकावर, आणि मिडल ऑर्डर बॅट्समनची जबाबदारी काय असते देवी सपाट्या माध्यमातून तो दाखवून देतोय. 6 धावा आपल्या संघासाठी, आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 23 धावा. 23 रन ऑन द बोर्ड. लक्ष आहे ते 48 धावांचं. ओव्हर द विकेट रामने व्हॉट अ शॉट, पण तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण, ऑप्शनच्या बाहेर चेंडूला स्क्वेअर कट केलं होतं, पण तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. खरंच कौतुक करेन त्या खेळाडूचं. डॅनी, ब्युटिफुल फिल्डिंग.
कारण अशा क्षेत्ररक्षणाची निश्चितच गरज आहे, कारण ज्याप्रमाणे राम फलंदाजी करतोय त्याच्या बॅटमधनं धावा निश्चितच भरपूर येत आहेत. धावसंख्या धावफलक 23, 24 धावा धावफलकात 3 षटक अखेर. तर प्रसाद सर निश्चितच आज सन्माननीय पोलीस साहेब आपण पाहू शकता या ठिकाणी आलेत. 24 तास नागरी संरक्षण हे त्यांचं फार मोठं योगदान आपण पाहू शकता आणि ते आज आपल्याला जे योगदान देतात त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चांगलं जीवन जगू शकतो हे आपण पाहू शकता. मला आठवतं काही दिवसापूर्वी विजय ठाकूर नवीन पनवेलच्या मैदानावर नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये खांदेश्वर पोलीस स्टेशन यांच्यामध्ये देखील त्यांचे जे सहकारी त्या विरोधात ॲडव्होकेट अशी एक सामना झाला होता. म्हणजे पोलीस विरुद्ध ॲडव्होकेट असा सामना होता. पोलीस संघाने सामना जिंकला होता. त्यानंतर पनवेलमध्ये आणखीन एका ठिकाणी KPL म्हणून होती, त्या ठिकाणी देखील तेच खांदेश्वर पोलीस स्टेशन विरुद्ध त्या ठिकाणी जे ॲडव्होकेट असं पुन्हा एकदा सामना पाहिला होता. त्याच्यामध्ये पोलीस खात्याने सामना जिंकला होता. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की पोलीस खातं ह्या संपूर्ण त्यांच्या व्यवसायातून क्रिकेटसाठी देखील फार मोठं योगदान देऊ शकतं. हो निश्चित. मगाशी तुम्हाला तेच नावं मी घेतली की आज मुंबई पोलीस या नावाने जो संघ आपण पाहतो व्यावसायिक लेवलला खेळत असतो त्यामध्ये तिघांची मी नावं घेतली. एक प्लेअर जो बिलॉंग्स करतो चुनाभट्टीला राजेश तांडेल, त्यानंतर संतोष चंद्र तुम्ही पाहता दर्जेदार क्रिकेटर दिले आहेत. तुम्ही राजेश तांडेलबद्दल सांगायचं तर खूप चांगलं क्रिकेटर, चुनाभट्टीना आपलं क्रिकेट लर्न करताना शिकत असताना खूप मोठ्या लेवलला गेला आणि मुंबई पोलिससाठी परफॉर्मन्स देतोय. त्यानंतर संतोष शिंदे सांगायचं तर मुंबई रणजी पोलीस संघासाठी अप्रतिम क्रिकेट त्यांनी दर्शवलंय. प्रबोधन इथे गोरेगाव इथे जी क्रिकेट स्पर्धा पार पडते 2013चा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड त्याला मिळाला होता, याचा सुद्धा आवर्जून उल्लेख करावा हवा. आणि पूर्ण श्रेय जाते मुंबई पोलीस संघाला. आणि आज आपण पाहतोय की कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून डोंबिवली पोलिसांचं क्रिकेट सुद्धा तुम्हाला या मैदानात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आज मुद्दाम आमच्या व्यासपीठावर याचं कारण त्यांना पूर्ण अभ्यास करायचा मैदानाचा. उद्या येणार आल्यानंतर काय परफॉर्मन्स असले क्रिकेट देणार याची पूर्णपणे सूचना इंद्रजित कारले साहेब आपल्या पूर्ण टीमला देणार आहेत. यासाठीच इथे आलेत मैदानावर आणि निश्चितच त्यांचा आम्ही सन्मान सुद्धा इथे करणार आहोत. हा सामना संपल्यानंतर आपण लगेच त्यांच्याकडे येणार आहोत. पण बोलूया आपण मैदानावर. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 12 आणि 24 धावांची आवश्यकता. विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री इंद्रजित कारले साहेब तुम्ही पाहू शकता त्यांना व्यासपीठावर. हँडसम पर्सनॅलिटी, खरंच गुड लुकिंग पर्सनॅलिटी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर निर्मल साहेबला तुम्ही पाहू शकता जे पोलीस निरीक्षक आहेत. आणि त्याचबरोबर APFचे सुप्रिटेंडंट श्री दयानंद साहेब हे सुद्धा आमच्या व्यासपीठावर आहेत. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. ओ द विकेट ऑन साइड, व्हाट अ कनेक्शन, ब्युटिफुल सर्व, चेंडू मिड विकेटच्या डोक्यांना फरार, षटकार. क्या बात आहे. रामच्या बॅटमधनं सातत्याने अप्रतिम दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळते. 2 षटकार पाहायला मिळत. आणि संजीवनी षटकार मगाशी ज्याप्रमाणे राहुल ज्याप्रमाणे इथे आपल्या कॉमेंट्रीमध्ये बोलतो संघर्षमय षटकार, निश्चित म्हणे की संघर्ष करतोय देवळीच्या पाड्या संघासाठी. कारण सर्व जर तुम्ही फलंदाज पाहिले तर एकूण 4 गडी बाद झाले आणि 4 गडी खूप स्वस्त्यामध्ये आणि लवकर बाद झाले, याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. कारण त्यानंतर रामने जबाबदारी स्वीकारली. रिस्पॉन्सिबिलिटी क्रिकेट मला दुसरा वर्ड आर काय असतं आणि ती जबाबदारी आपल्या मैदानात आपल्या संघाच्या माध्यमातून दाखवतोय राम. ब्युटिफुल बॅटिंग, 2 षटकार त्यांनी दाखवलेत. धावसंख्या धावफलक जलदगतीने पुढे सरते धावफलकावरती 30 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. लक्ष गाठायचे ते 48 धावांचं, स्टील 18 टू विन. 18 धावांची अजूनही ही गरज आहे पण चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 11. मॅच बॉल आलेला आहे, घ्यायचा आहे मॅच बॉल. पंचांना सूचना आहे मॅच बॉल घ्यायचा आहे. नाईट क्रिकेट टुर्नामेंट बघा, या तिन्ही संघाचं खरंच कौतुक करेन काका, कारण यांनी हा विडा उचलला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आतापर्यंत खूप कमी कल्याण डोंबिवलीमध्ये ही मात्र उणीव होती की नाईट क्रिकेट टुर्नामेंट होत नाही. पण गतवर्षी T20 ग्रुपच्या माध्यमातून पहिलीच क्रिकेट टुर्नामेंट आपल्या डोंबिवलीमध्ये झाली आणि त्यानंतर तुम्ही सातत्याने तुम्ही पाहताय की भरपूर क्रिकेट टुर्नामेंट झालेत. हा चेंडू, ओ व्हाट अ शॉट, ब्युटिफुल ऑन द टोस, वीरेंद्र सेहवाग स्टाईल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. क्या बात आहे संदीप, अप्रतिम संगीत.
एक्सपेक्टेड संगीत तुमच्याकडनं आम्हाला हे सवय. R.D. बर्मन, अजय अतुल यांची गाणी सुद्धा येऊ द्या की प्रेक्षकांना संध्या सत्रात मात्र खूप मंत्रमुग्ध होतील. हा चेंडू ऑन द टोस ब्लॉकमध्ये होता चेंडू खेळून काढला तो डीपमध्ये क्षेत्रशक्य मिड विकेटवरून आणि जो पण चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव. खरंच कौतुक करेन मी म्हणजे रामचं. एक चेंडू मात्र शॉर्ट आर्म बुल चेंडू मला भिरकावून दिला स्कोर ऑफ द विकेट आणि त्यानंतर दुसरा चेंडू वीरेंद्र सेवाग ऑन द टोस अप्पर कटच्या माध्यमातून बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने पाठवून दिला 4 धावांसाठी. गुड शॉट द विकेट. शॉर्ट पिच आहे हा सुद्धा ऑन द टोस चेंडू कव्हरच्या डोकांना काढलाय डीप मध्ये जातो चेंडू. गुड कॅच अप्रतिम. 1983च्या कपिल देवची आठवण करून दिली. गुड कॅच. आलिया गावात अजब वरात उगवली चांदणी जणू ही उन्हात आलिया गावात अजब वरात उगवली चांदणी जणू ही उन्हात पोराला न्यायाला पोरगी दारात वराडा गोमात गाव गोमात. तर प्रसाद सर आपण या ठिकाणी पाहिलं एकतर्फी सामना होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि आपण जसं सांगितलं 1983 कपिल देवचा वर्ल्ड कप मधला तो जो झेल या ठिकाणी हा जो क्षेत्ररक्षक होता डॅनी यांनी त्याच पद्धतीचा झेल या ठिकाणी घेतला आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी आले. सामन्यामध्ये पूर्ण रंगत आपल्याला पाहू शकाल पुढच्या सामन्यामध्ये पुढच्या षटकामध्ये. राम अजूनही मैदानावर आहे हे सगळ्यात प्लस पॉइंट आहे. चेंडू वॉट अ कट ब्युटिफुल स्ट्रोक स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट वॉट अ शॉट. षटकार. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय हाय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय हाय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ. धन्यवाद धन्यवाद. आणखीन एक या ठिकाणी तर सन्माननीय राजू भोईर साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रसाद सर आपण पाहिलं मगाशी षटकार विकेट म्हणजेच याला म्हणतात 4 दिवस सासूचे 4 दिवस सोनेचे. क्या बात आहे लाजवाब. पण ज्याप्रमाणे गाणं लावलं आवाज वाढव डिजिटला आईची शपथ आहे साहेब इथे बसलेत व्यासपीठावर नंतर 10च्या नंतर आवाज कमी. हा चेंडू डॉट वाईड पंचाचा इशारा आणि त्यामुळे धावसंख्येत भर होते. धावसंख्या दाफलकावर 42 धावा दाफलकर. 6 धावांची अजूनही गरज आहे. प्रमोद मात्रे दातिवली यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. प्रमोद मडवी दातिवलीचे यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. तर षटक संपलंय 4थं आणि 4व्या षटकाकडे धावसंख्या दाफलकावर 43. सामना किती इझी आहे बघा. 12 चेंडू 24 धावांची गरज होती आणि आता मात्र 6 चेंडू फक्त 5 धावांची गरज आहे. त्यामुळे तुम्ही म्हटलं तर या षटकात भरपूर धावा कुठल्या आहेत म्हणजे 19 धावा तब्बल कुठल्यात मैदानावर. व्हेरी गुड बॅटिंग खास करून फलंदाजी आपण पाहिली रामची व्हेरी गुड कनेक्टिंग शॉट त्याच्यानंतर पाहायला मिळाले. एकूण जर तुम्ही पाहिलं तर त्याने आपल्या खेळीमध्ये 3 षटकार लगवलेत आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. म्हणजे आपल्या संघासाठी खूपच महत्वाची बाजू त्याने निश्चितच दाखवली आपण मैदानावर. तर IPL येणाऱ्या 9 एप्रिल पासून सुरू होत आहे पण यावर्षी IPL चे स्पॉन्सर पेप्सी नसून विवो IPL हे तुम्हाला पाहायला मिळणार यावर्षी. साहेबांच्या माहितीसाठी स्पर्धा वर्ल्ड वाईड सुद्धा झाली आहे. tenniscricket.in माध्यमातून संतोष नाणेकर त्यांचे सहकारी गौरव आणि त्यांचे कॅमेरामॅन ही स्पर्धा कव्हर करत आहेत. 198 देशामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं जात आहे युट्यूबच्या माध्यमातून. ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करू शकाल. तुम्हाला युट्यूबवर तुम्हाला फक्त डोंबिवली ग्रामीण चषक एवढंच फक्त टाईप करायचं आणि एक लाईव्ह लिंक येईल त्या लाईव्ह लिंकवर तुम्ही ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकाल. 6 चेंडू 5 धावांची गरज. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकता प्रत्येक खेळाडूला एक टी शर्ट प्रदान करण्यात आलंय. या प्रत्येक खेळाडूच्या अंगावर जे टी शर्ट जे दिलंय त्याचं सौजन्य मला लाभलंय ते अर्जुन भाई पाटील त्यांचा आमच्या व्यासपीठावर आगमन होत आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. हा चेंडू डीप मध्ये झेल पकडला जातोय आणि दिस इज द बिग विकेट टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. रामची खेळी संपुष्टात. तसेच रोहिदास मात्रे मोठी देसाई समाजसेवक यांचंही आगमन होते. तसेच अर्जुनभाई पाटील ज्यांचं कालही आमच्या व्यासपीठावर तसेच नरेश पाटील घारिवली यांचंही आगमन होतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. डोंबिवली ग्रामीण चषक 2016 तसेच महेश दिगसकर यांचंही आगमन होतोय त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
नरेश पाटील साहेब जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. नरेश पाटील असो, अर्जुनभाई पाटील असो, रोहिदास म्हात्रे साहेब असो, त्यांचं क्रिकेटवर खूप प्रेम आहे. भाऊ रोहिदास म्हात्रे साहेब परत सामना बघूया आता. मात्र फलंदाज बाद झाले. हा टर्निंग विकेट ठरू शकतो का, टर्निंग पॉईंट ठरू शकतो? कारण 6 चेंडू 5 धावांची गरज होती आणि पहिल्याच चेंडूवर गडी बाद होत आहे. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. गोलंदाज आहेत या शेवट षटकात घेऊन आलेत. गोलंदाज प्रवीण. 5च्या 5 गोलंदाज नवीन वापरण्यात आलेत मैदानावर. नाही, 4 गोलंदाज आहेत. सचिनने 2 षटकं टाकलीत मैदानावर. ओ द विकेट प्रवीण. हा चेंडू समोर खेळत आहेत, स्क्रीनच्या समोर, पण लॉंगॉनचा खेळाडू ते चेंडूच्या खाली, जो पण चेंडू कव्हर करून फेकत 2 धावा पूर्ण करणार. व्हेरी गुड रनिंग, व्हेरी गुड रनिंग. खरंच कौतुक करेन. प्रेक्षकांची वाहवा मिळवतोय हे दोन्ही फलंदाज. रनिंग बिटवीन एक स्ट्रॉंग, प्रेशर ऑन द फिल्डर. पहिल्या चेंडूवर यश मिळाल्यानंतर पूर्णपणे त्यांनी दबाव आणला होता. कारण राम सारख्या खेळाडूला ज्याने मात्र विस्फोटक सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. आपल्या संघासाठी तारणहार ठरला. त्या मात्र फलंदाजाने पहिल्या चेंडूवर बाद केलं आणि आता मात्र या फलंदाजाने 2 धावा अंकित करताना आपलं अकाउंट ओपन केलं प्रदीपने आणि धावसंख्येला आकार देतात. धावसंख्या धाव फरकार 45, 45 धावा, लॉस ऑफ 5 विकेट्स ऑन द बोर्ड. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. कट करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर लेट कट करण्याचा प्रयत्न होता. जे तो आतमध्ये येतोय, पण या मुवमेंटला जंटल देण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, हलकेच खेळायचा प्रयत्न होता बॉटम हँडचा वापर करत असताना, पण हे मात्र पूर्णपणे बीट होत आहे. या फटका ऋषी खेळतात डोंबली स्ट्रायकरच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. प्रवीण. प्रदीप साठी फुल टॉस आहे, लिडिंग एज आणि नशिबाचा चौकार म्हणेन. चेंडू सीमा रेषेजवळ, जो पण चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावा. तिसरी धाव होणार का पूर्ण बघायचं आहे. 3 धावा सुद्धा इथे पूर्ण केल्या. पाहतात पंच एक्झॅक्टली त्यांचं काय, चेंडू कव्हर करायला गेले आणि हात मात्र स्टिकला लागला आणि या मुवमेंटला हा सामना देवीचा पाडाने जिंकलेला आहे. कठीण परिस्थितीमधनं आलेत वरती, शून्यामधनं वरती आलेत आणि शून्यातनं जग निर्माण करत असताना देवीचा पाडा संघ इथे मात्र यशस्वी ठरतोय आणि आज सामने ते जिंकतोय. थँक्यू. एक सगळ्यात महत्वाची आठवण करून देतोय त्यांचा 12वा खेळाडू की याच संघाविरुद्ध तो एक विक्रम त्याने नोंदवला होता आणि तोच आहे या सामन्याचा हिरो. 7 चेंडू 7 षटकार याच संघाच्या विरुद्ध दाखवले आणि पुनरावृत्ती केली त्या संघाने की या सामन्यात सुद्धा त्यांनी विजय संपादन केला आणि तोच ठरतोय या सामन्याचा हिरो. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा अप्रतिम फलंदाजी केली आपल्या संघासाठी. 26 धावा कुठला. मॅन ऑफ द मॅच राम.